नाही, चांगलं झालं की आपल्यातला वाद मिटला. शेवटी छत्रपतीचा सन्मान करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. छत्रपतींना आपल्या सगळ्या समाजाला एकत्र ठेवलंय आणि त्याच विचारानं आपण सुद्धा पुढे जाणं खूप गरजेचं आहे. खूप आनंदाची गोष्ट झाली. रात्री पण एस-पी साहेबांनी सोलापूरच्या सांगितलं होतं की आम्ही बसून 100% मिटवणार आहेत. म्हणूनच मग आम्हाला जाहीरपणानं आपला दौरा टाकता आला नाही. परंतु कौतुक करतो मी सगळ्यांचं की पुढचे होणारा मोठा वाद ह्यो टळलाय. आता याच्या पाठीमागं कोण होतं, काय होतं हे पोलीस प्रशासनानं शोधून काढलं पाहिजे. परंतु खूप चांगलं झालं की हा वाद मिटलाय. दोन्ही बांधव धनगर आणि मराठा गुण्यागोविंदाने गावात नांदतील. रानडे बाबांचाही मला काल फोन होता की तुम्हाला यावंच लागतंय. ते धर्मगुरू आहेत धनगर समाजाचे, आणि मराठा समाजाचा एक फोन होता की तुम्हाला यावंच लागणार आहे. आपण बसून तोडगा काढू. मी त्याच वेळेस बाबाजींना, म्हणजे फरांदे बाबाजी आहेत, त्यांना शब्द दिला होता की शांततेत बसून वाद 100% मिटला जाईल. वाद कुठेही होणार नाही. हे काय आता असते 4-2 असते, ते हुल्लडबाजी करतात, इकडचे 4-2 तिकडचे 4-2. म्हणून एवढा मोठा प्रेमानं वागणारा राज्यात समाज मराठा आणि धनगर यांच्यात वाद निर्माण होऊ द्यायचा नाही, या भूमिकेत मी 4 दिवसापासून सलग होतो आणि ते खूप चांगलं झालं की तो वाद मिटला. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.